नमस्कार मंडळी. इंग्रजी बोलताना किंवा लिहिताना आपल्या सगळ्यांकडूनच काही छोट्या मोठ्या चुका होतात. आज आपण व्याकरणाचे असे 10 नियम बघणार आहोत जे बहुतेक वेळा आपल्याला गोंधळात टाकतात. चला, हे नियम एकदम सोपे करून टाकूया आणि आपले इंग्रजी लिखाण अजून प्रभावी बनवूया. Welcome to Smart School Info Lips. एका छोट्याशा प्रश्नाने सुरुवात करूया. काय वाटतं? 10 kilometers is too far to walk. हे वाक्य बरोबर आहे की 10 kilometers are too far to walk? जरा विचार करा. याचं उत्तर आणि असेच 9 जबरदस्त नियम आपण आता पाहणार आहोत. आपल्या पहिल्या भागात आपण व्याकरणातल्या एका गमतीशीर गोष्टीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे काही शब्द असे असतात जे दिसायला किंवा ऐकायला अनेकवचनी वाटतात, पण खरं तर ते एकवचनी असतात. एकदा का हा फरक समजला की बऱ्याच चुका आपोआपच टाळता येतात. आणि हे बघा, आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथेच आहे. नियम एकदम सोपा आहे. जेव्हा आपण वेळ, पैसे किंवा अंतर यांना एक गट म्हणून पाहतो, तेव्हा क्रियापद म्हणजे वर्ब नेहमी एकवचनीच असतं. 10 किलोमीटर हे एकच अंतर आहे म्हणून इज वापरणं बरोबर आहे. तसंच 50 रुपये ही एकच रक्कम आहे म्हणून तिथे इज येईल, आर नाही. आता हा नियम बघा. वन ऑफ द, इथे स्टुडंट्स किंवा कार्स हे शब्द जरी अनेकवचनी असले तरी आपण बोलतोय त्यापैकी फक्त एकाबद्दल. वाक्याचा खरा हिरो वन आहे आणि तो एकवचनी आहे, त्यामुळे क्रियापदही नेहमी एकवचनीच वापरायचं. जसं की इज. लक्षात ठेवा, आपला फोकस वनवर आहे. हे शब्द नेहमी लक्षात ठेवा. ईच, एव्हरी, नन आणि नीदर हे शब्द गटातल्या प्रत्येक व्यक्ती किंवा गोष्टीकडे स्वतंत्रपणे बघतात, संपूर्ण गटाकडे नाही. म्हणूनच व्याकरणात त्यांना नेहमी एकवचनी मानलं जातं आणि त्यांच्यासोबत इज किंवा हॅज सारखं एकवचनी क्रियापदच वापरलं जातं. चला, आता दुसऱ्या भागाकडे वळूया. कधीकधी एकाच वाक्यात 2 कर्ते म्हणजे 2 सब्जेक्ट्स येतात. मग क्रियापद कोणाचं ऐकणार? हा गोंधळ दूर करण्यासाठी काही खास नियम आहेत. चला पाहूया. ही एक खूप कॉमन चूक आहे. इंग्रजीमध्ये बोथ आणि नॉट हे शब्द कधीही एकत्र वापरले जात नाहीत. जर आपल्याला 2 गोष्टींसाठी नकार द्यायचा असेल तर त्यासाठी नीदर नॉर ही रचना वापरायची. ती जास्त योग्य आणि प्रभावी वाटते. म्हणून बोथ आर नॉट कमिंग असं म्हणण्याऐवजी नीदर इज कमिंग असं म्हणणं जास्त बरोबर आहे. हा नियम तर खूपच सोपा आहे. जो जवळ तोच जबाबदार. नायदर ऑर किंवा आयदर ऑर वापरताना क्रियापद नेहमी त्याच्या सगळ्यात जवळच्या कर्त्यानुसार बदलतं. दुसऱ्या उदाहरणात बघा, आय जवळ आहे म्हणून ॲम आलं आणि पहिल्या वाक्यात प्रिन्सिपल जवळ आहे म्हणून वॉज आलं. फक्त जवळ कोण आहे ते तपासा. आणि तोच जवळचा नियम इथेही लागू होतो. नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरताना सुद्धा क्रियापद त्याच्या सगळ्यात जवळच्या कर्त्यालाच फॉलो करतं. स्टुडंट्स जवळ आहेत म्हणून आर आलं आणि टीचर जवळ आहे म्हणून एज आलं. अगदी सोपं आहे नाही का? आता आपल्या शेवटच्या भागात आपण अशा काही शब्दांवर लक्ष देऊया जे संपूर्ण वाक्याची दिशा ठरवतात. असं समजा की हे शब्द वाक्याचे खरे बॉस आहेत. ईच आणि एव्हरीमध्ये एक छोटा पण खूप महत्त्वाचा फरक आहे. ईच आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे स्वतंत्रपणे बोट दाखवत असतो, जसं की ईच हँड, कारण हात 2च असतात. तर एव्हरी हे एका मोठ्या गटासाठी वापरलं जातं, जसे की एव्हरी पर्सन इन द हॉल. थोडक्यात ईच हे वैयक्तिक आहे आणि एव्हरी हे सामूहिक. आता जरा मायसेल्फ, युअरसेल्फ, हरसेल्फ या शब्दांबद्दल बोलूया. यांना म्हणतात रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. यांचा वापर तेव्हाच होतो जेव्हा वाक्यात क्रिया करणारा आणि ज्याच्यावर क्रिया होते ही एकच व्यक्ती असते. म्हणजे जेव्हा ॲक्शन फिरून कर्त्याकडेच परत येते, जसं की शी ब्लेम्ड हरसेल्फ. आणि ही एक खूप मोठी चूक आहे जी बरेच जण करतात. हे लक्षातच ठेवा, मायसेल्फ सारखे शब्द कधीही वाक्याची सुरुवात करू शकत नाहीत. ते वाक्याचा कर्ता असूच शकत नाहीत. मायसेल्फ विल गो हे पूर्णपणे चुकीचे आहे. योग्य वाक्य आहे आय विल गो. तसंच जॉन अँड मायसेल्फ ऐवजी नेहमी जॉन अँड आय असं म्हणायचं. हा नियम अनेकांचा गोंधळ दूर करेल. जेव्हा वाक्यात अलॉंग विथ किंवा ॲज वेल ॲज सारखे शब्द येतात तेव्हा ते फक्त एक अतिरिक्त माहिती देत असतात. वाक्याचा खरा हिरो हा पहिला कर्ता असतो आणि क्रियापद नेहमी त्याच पहिल्या कर्त्यानुसार चालतं. म्हणून द टीचर इज गोईंग
आणि माय फ्रेंड्स आर प्लॅनिंग हे अगदी बरोबर आहे. आणि आपला शेवटचा 10वा नियम तर सगळ्यात सोपा आहे. मेनी, अ ग्रेट मेनी किंवा अ गुड मेनी या सगळ्यांचा अर्थच खूप सारे किंवा अनेक असा होतो. त्यामुळे हे अगदी साहजिक आहे की त्यांच्यासोबत नाम आणि क्रियापद दोन्ही अनेकवचनीच येणार. म्हणून मेनी स्टुडंट्स आर ॲब्सेंट हेच बरोबर आहे. चला तर ही आहे आपली आजची फायनल ग्रामर चीट शीट. पटकन उजळणी करूया. गट एकवचनी असू शकतात. नीदर नॉर साठी जवळचा करता पाहायचा. ॲज वेल ॲज साठी पहिला करता पाहायचा. ईच, एव्हरी आणि नन हे शब्द नेहमी एकवचनी असतात आणि मेनी नेहमी अनेकवचनी. ही चीट शीट लक्षात ठेवलीत तर चुका नक्कीच कमी होतील. तर प्रामाणिकपणे सांगा, यातला कोणता नियम आत्तापर्यंत चुकत होता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. असेच व्याकरणाचे नियम सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ज्ञान फक्त पाहायचं नसतं, ते आपलंसं करायचं असतं. Thanks for watching. Please do like, comment, and share this video. And if you are new to our channel, please subscribe and press the bell icon. Please be our member for support us. Thank you.